महाराष्ट्राची हास्य जत्रा 5 जानेवारी पासून सोमवारी आणि मंगळवारी रात्री 9 वाजता आपल्या सोनी मराठीवर. मंडळी सहलीला निघाली कोहली फॅमिली. चला बघूया त्यांची काय काय तयारी झाली, काय काय राहिली. वाजत गाजत मंचावर येते कोहली फॅमिली. हॅलो MHJ टूर्स. पाठवा पाठवा. होय होय होय. हां हां हां. ओके ओके लवकर पाठवा. नमस्कार. नमस्कार. वेलकम 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 टू MHJ टूर्स. नमस्कार, नमस्कार. नमस्कार. बोला 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 बोला. काय सेवा करू शकतो मी तुमची? स्वारगेटची टूर प्लॅन करायची होती मला. स्वारगेट? हा हा स्वारगेटला टूर नाही प्लॅन होत. नाही स्वारगेट जवळ ST पकडा आणि जा, एवढं सोपं आहे ते. टूर नाही प्लॅन होत त्याची. नाही नाही, पण मी असं ऐकलंय की तुम्ही कुठे जायचं विचारलं गेलं की सांगता की तिथे पोहोचवतो आम्ही म्हणून, असं हे पण लिहिलंय. हो बरोबर आहे बरोबर आहे, पण स्वारगेट जवळ आहे. स्वारगेट म्हटलं की येतं, जवळ आहे ते. मग तुम्ही हे आणि कशाला ऐका लिहिता? आणि जर घाटात ट्रॅफिक लागलं तर स्वारगेट एवढाच वेळ लागतो. बाकी काही प्रॉब्लेम नाहीये, जवळ आहे त्याच्यात टूर. आम्ही काय हॉलिडे प्लॅन करतो आम्ही. मी हॉलिडेवरच चाललोय मी. मला 1 महिना राहायचंय तिथे. नाही ते सगळं ठीक आहे, पण स्वारगेटची टूर प्लॅन नाही होत एवढंच तुम्हाला सांगतोय. सगळी टूर फसली माझी आता, काय तुम्ही पण. स्वारगेटची टूर नसते रे बाळा. स्वारगेटची टूर चला स्वारगेटला जाऊया 1.5 महिना असं नसतं. स्वारगेट एवढंच आहे ते. ऐका ना मग. वाकड नाक्यापर्यंत सोडा ना मला, पुढे ऑटोने जाईन मी. अरे नाही आम्ही नाही करू शकत. तू जा जा बाळा, घे घे. अहो, सोडा घे, ना, घे. मला नाही, जायचंय नाही, आता, नाही. 1 महिन्यासाठी थांब चाललोय. थांब थांब आता कस्टमर येतात. थांब थांब तू जा 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 जा. बी कम्फर्टेबल. येस येस येस. बसा बसा. येस, स्वागत आहे तुमचं MHJ टूर्स मध्ये. काय सेवा करू शकतो मी तुमची? आम्हाला पिकनिकला जायचंय, वाशिम सहल करायची आणि आम्हाला जायचं तिकडे सगळ्यांना फिरायला जायचं. थांबा थांबा. लेट्स गो टू द पिकनिक. येस आय कॅन अंडरस्टँड तुमची खूप उत्साह, मला कळू शकतो उत्साह. पण असे सगळे ओव्हरलॅप केले डायलॉग्स तर 1.5-2 मिनिटात सगळे डायलॉग संपतील स्किट मधले तुमचे. मला एकेकाने सांगा. हा नाव काय तुझं? तुझं नाव काय? मी शिवाली. मी भिवाली. मी पावले. मी आवली. नाही नाही ते नाही, मला तुमची मी नावे विचारलीत. आम्ही आमची नावेच सांगितली. नावे आहेत तुमची? मी शिवाली आवली कोहली. मी भिवाली आवली कोहली. मी पावले आवली कोहली. मी आवली लावली कोहली. हे बोलताना गातात का? चंचल डेटवर जाऊ. इथे प्रमोशन नाही बसत आहे. प्लीज हा प्लीज प्लीज. येस तर तुम्ही इकडे आलेलात पुन्हा एकदा स्वागत करतो. मला सांगा तुम्हाला कुठे जायचं आहे? भिवालीला जायचंय इंग्लंडला. शिवालीला जायचंय थायलंडला. मला जायचंय हॉलंडला. आणि मला जायचंय डिचिक 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 हे काय डिस्कोला. म्हणजे? डिचिक 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 चिकडिक 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 बसा नीट. सॅम्पल फ्लॅट मधलं सगळं फर्निचर हलताना दिसतंय ते. काय असं करत जाऊ ना. अरे अहो इथे टूर्सचं ऑफिस आहे बघा, दिसतंय की इकडे MHJ. कोण माणसं आली आहेत रे आज ऑफिस मध्ये? मी शिवाली आवली कोहली. मी भिवाली आवली कोहली. मी पावले आवली कोहली. मी आवली लावली कोहली. नका सांगू सारखं सारखं सांगून. पुन्हा प्रत्ययाचा आनंद सुद्धा मिळत नाही अशी नावं आहेत तुमची. लक्षात आला? रिलॅक्स रिलॅक्स. कळतंय का तुम्हाला? हा इथे मी तुम्हाला काय आणलेलं आहे? तुम्ही डिस्को बिस्को जायला हे ऑफिस उघडलेलं नाहीये मी, कळलं का? ऐका ना प्लीज, मला निदान टोल नाक्यापर्यंत सोडा ना, मी लिफ्ट मागून जाईन. अरे तुला नाही सांगितलं ना, तू का थांबलायस? जा रे बाळा जा, मार खाशील तू. जा, ऑफिस टाइम आहे, गेस्ट आले, थांब जरा. हा हा ओके ओके. मला तुम्हाला काय सांगायचं बघा, तुमची एक फॅमिली आहे हे मला कळलेलं आहे, बरोबर आहे. तर तुमच्या फॅमिली प्रत्येकाला वेगवेगळ्या ठिकाणी जायचंय. तुला कुठे जायचंय? ते इंग्लंडला म्हणाली. आयलंडला. तुला कुठे जायचंय? इंग्लंडला जायचंय. असं नका करू. एक फॅमिली की नाही, एक कुठलं तरी स्थळ तुम्ही फिक्स करा आणि मग मला कसं प्लॅनिंग करायला बरं पडेल, हो की नाही? सॉरी 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 सॉरी. I apologize. हे घबरे.
बघ, त्या टोनची सवय होते आणि नाना मध्ये अपोलॉजॉज हे असं नाही करायचं, मग त्रास होतो त्याचा, लक्षात घे. ओके हां, तर मला सांगा आता तुम्हाला कुठे जायचंय? तुम्ही हे ना पावली ना, मिस्टर पावली बोला. नाही मी अवली लावली कोहली. मी शिवाली आवली कोहली. मी भिवाली आवली कोहली. मी पावली आवली कोहली. હું તાર હમણાં જ કીધું તને अरे घाबरे, हमणाच कुठला राजस्थानी घेऊन येतोस मध्ये तू? अरे यार असं नका करू प्लीज, यांना सांगा असं मध्ये मध्ये बोलू नका म्हणून. आणि तुम्हाला एकदा नावं विचारली ना, सारखी सारखी नावं सांगू नका, ती कळते का तुम्हाला? सॉरी सॉरी. सॉरी 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 आहे. एक बार मिस्टेक छोड़ देना. ए, घाबरे. यार हा आवडलेलं नाही मला, कळलं का तुम्हाला? प्लीज प्लीज, काहीतरी वेगळं सांगतोय महत्वाचं. ओके, मला सगळ्यात सांगा आधी तुम्हाला का जायचंय? का जायचंय पिकनिकला, कुठे फिरायला का जायचंय? मला कारण कळलं पाहिजे. मी सांगू? येस. ही सांगेल तुझंच आहे. मग मीच सांगेल. कशाला बोलतो? कशाला बोलतो ती सांगेल म्हणून? सांग ना बाबा तूच. आता इथे होते खूप गरमी, म्हणून आम्हाला जायचंय थंड हवेच्या ठिकाणी. पण आमचं बजेट आहे खूपच कमी. घरच्या फ्रीज मध्ये जा ना, बजेट कमी आहे ना तुझं, घरच्या फ्रीज मध्ये जा फिरायला. चला चला. ए, थांब. अरे असं नका करू, मी असंच म्हणालो, बोलायचं म्हणून म्हणालो, कळलं का तुम्हाला? हे बघा बाहेर खूप महागाई वाढलेली आहे, कुठेही तुम्ही गेलात तरी तुम्हाला सगळ्या गोष्टी महागाच पडणार आहेत. तरी त्यातल्या त्यात आमची खासियत ही आहे की व्यवस्थित आम्ही तुम्हाला बजेटमध्ये करून देऊ. मग तर झालं. हो. शाबास. आता मला सांगा तुम्हाला कुठे कुठे जायचंय? एक काही प्रत्येकाची स्वप्न असतात की नाही, की मला अमुक ठिकाणी जायचंय बाबा, मला मोठेपणी असं जायचंय. तसं तुम्हाला कुठे जायचंय? होय होय, सगळ्यात आधी ही हात वर करते, हुशार दिसतेय. हा बोल. मला बघायची इजिप्तची मम्मी. मला पण बघायची इजिप्तची मम्मी. मला नाही बघायची इजिप्तची मम्मी, कारण मीच एक मम्मी आहे. आणि मी मम्मी नाहीच आहे, तरी पण मला बघायची इजिप्तची मम्मी, हा कारण मला दुसऱ्यांच्या मम्मी बघायला खूप आवडतात. तुमच्या तर तुमच्या या दोन मुलींची मम्मी असताना तुम्हाला का बघायची दुसऱ्याची मम्मी? कारण तुझ्यापेक्षा सुंदर दिसते इजिप्तची मम्मी. त्या इजिप्तच्या मम्मीच्या तर मी झिंजा चुपटेन. त्या इजिप्तच्या मम्मीचा मी चावाच घेईन. इजिप्तच्या मम्मीला मी ढकलूनच देईन. मी इजिप्तच्या मम्मीची सुरक्षा करीन. त्या इजिप्तच्या मम्मीला मी पिरॅमिड मध्ये लपू. ए अरे काय बोलतोयस तू? अरे इजिप्त म्हणजे काही माणूस नाहीये. क्या इजिप्त किधर कॅरम खेळलो का ते, असं नाहीये तो. इजिप्त म्हणजे देश आहे, देश. कळतंय का तुम्हाला? आणि तिथल्या मम्मीज म्हणजे आई नाही, मम्मीज म्हणजे शेकडो हजारो वर्षांपूर्वी डेड बॉडीज असत्या, झालेल्या डेड बॉडीज. कळलं का तुम्हाला? गप. स्वर्गेट स्वर्गेट. जायला सांगितलं कशाला? निघ नाही तू, जा ना बाबा तिथून. जा ना तिथे. 20 रुपये देतो, मानखूर नाक्यापर्यंत थोडा ना. अरे पण अरे मला नाही सोडायचं ना, गप ना बाबा. मग हे कशाला लिहिले तुम्ही? आम्ही तुम्हाला पोहोचवतो. सोडत तर नाही. तुझं नाव काय? दत्तू. ठीक आहे. आम्ही तुम्हाला पोहोचवतो दत्तूला सोडून. बस झालं. चल निघ, चल खूप चल चल. हा हे बघा बाळांनो, आमची ही एक टूर्स अँड ट्रॅव्हल्सची कंपनी आहे, बरोबर आहे? तर आमच्याकडे वेगवेगळी पॅकेजेस आम्ही तयार केलेली आहेत. तिथे तुम्ही न्यूझीलंडला जाऊ शकता, ऑस्ट्रेलियाला जाऊ शकता, केरळला जाऊ शकता, आहे की नाही? कुठेही जाऊ शकता. तसं तुम्हाला कुठे जायचं हे मला तुम्ही सांगा आता. हा बोल बोल. मला दुबईला जाऊन बघायची आहे उंटुली. उंटुली? उंटुली. उंटुली. मला अमेरिकेत जाऊन बघायची पेंगुनुली. 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 कुठले प्राणी आहेत हे? मला ऑस्ट्रेलियात जाऊन बघायचे कांगुरुली. 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 डायनासोर वाटतोय, डायनासोर. कुठली कांगुरुली अशी जाते? अरे काय चाललंय? मला आफ्रिकेला जाऊन बघायचं आहे हत्तुली. ही कुठली हत्तुली आहे? माझी हत्तुली लहान आहे, त्याची सोंड पण लहान आहे. अरे कशाला आपण? पेंगुनुली. ए, ए, नका करू ए. अरे अरे गप बसा यार, रे गप बसा. अरे गप बस, तिकडे बस. ओय बसा तिकडे, नाही तर निघा इकडून, सांगून ठेवतोय. मला स्वारगेटच्या एस टी स्टँडवर जाऊन बघायचे कुत्रुली. कशाला थांबलास तू? निघ निघ, तुला कळत नाही? इकडे लिहिलंय ना मी दत्तू सोडून, दत्तूला सोडून. चल निघ. बघा तुम्ही काय लिहिले. आम्ही तुम्हाला पोहोचवतो दत्तूला सोडून. या या कोणी लिहिलं?
या गडबडीत या लिहिलंस ना तू अशी नाही, मी नाही. पणगण वाजवेन ना तुला मी सोडा ना हो मला. नाही सोडणार ऐका नाही ना. सोडणार ऐका. तुम्हाला शेवटचं सांगतोय तुम्हाला कुठे फॉरेनला जायचंय कुठेही जायचंय तुम्ही मरा माझा काही संबंध नाही तुमच्याशी तुम्ही घरी जा फिक्स करा पासपोर्ट असेल तर पासपोर्ट पाठवा नाही तर काय वाटेल ते करा बस झाला आमची पासपोर्ट हरवली. पासपोर्ट टिकली लावून फिरते ली म्हणायला तो आहे ना तो पासपोर्ट म्हणतात ना हरवली कसा म्हणतोस तू पासपोर्ट कसा हरवला आणि मी तर पासपोर्ट चामड्याच्या बॅगेमध्ये ठेवलेली. मी ती बॅग माळ्यावर ठेवलेली. मी ती बॅग खूप शोधली पण मला नाही मिळाली. मग मी हिला विचारली तिला पण नाही मिळाली. मी हिला विचारली तिला पण नाही मिळाली. आणि ज्या वेळेस मला कळलं आमचं पारपत्र हरवलंय ही खबर माझ्या कर्णपटाला आदळतात माझ्या काळजात सर झालं. म्हटलं आमची ओळखच पुसली गेली. मंडळी नवरा बायकोची जुगलबंदी ही संसाराला तशी काही नवीन आहे ती कधीही कुठेही कशीही सुरू होऊ शकते चला आपण ही अशीच एक जुगलबंदी अनुभवूया आणि त्यासाठी मंचावर आमंत्रित करूया हास्य महारथी समीर चौगुले आणि कोळीवाड्याची रेखा वनिता खरात यांना. हा हॅलो हा गुड मॉर्निंग प्रसाद सर येस 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 हां बोला सर सर मी वर्क फ्रॉम होम आहे आज हो मी काल बोललो होतो ना तुम्हाला तुम्ही म्हणाले ओके म्हणून येस 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 कुठली MHJ इंडस्ट्रीज ना हां माझं टेबल आहे ना सर हां अच्छा तुम्ही तिथेच आहात ना हां तिथे राईट हँड साईडला सिल्वर कलरचं हे आहे बघा ते ड्रॉवर आहे हां त्याच्या बरोबर खाली हात घाला सर हां डस्टबिन मिळाले डस्टबिन मिळाले नाही सर एवढ्या खाली नका टाकू सर जरा वर घ्यायचं हां थोडं वर हां तिकडे बघा एक बॉक्स फाईल आहे बघा हां ती सर हां 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 तीस हां सर त्याच्यात पेज नंबर 8ला क्लॉज नंबर 2 आहे बघा हां वरतून दुसराच आहे बघा सर हां तो तुम्हाला हवा होता सर हां मिळाला ना येस 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 हां आता हां नाही थँक्यू सर आता काय माझ्या मेमरीबद्दल हां सर थँक्यू व्हेरी मच ॲक्च्युली आमच्या घराण्यात सगळ्यांचीच मेमरी चांगली आहे हो सर म्हणजे एकदा तर माझे आजोबा ओके सर ओके ओके हो सर ठेवतो वने अगं ते आमचे बॉस आहेत ना प्रसाद सर त्यांचा फोन होता ते माझे हे कौतुक करत होते माझ्या मेमरीचं ते म्हणाले घर बसल्या तुम्हाला कसं कळतं की ऑफिसमध्ये कुठली फाईल कुठे आहे मी सांगितलं ना आत्ता हे म्हणून सॉलिड आहेत आमचे प्रसाद सर आणि ना त्यांचे एक वेगळंच विजन आहे आत्ता बघ ना ते माझ्या मेमरीचा कौतुक करताना मागे भिंतीवर कीप सायलेन्स असा बोर्ड होता तर ते सगळ्याचा वापर करून मस्त बोलतात ते की तुझ्या मेंदूच्या भिंतीवर जी मेमरी आहे त्यांनी मी सायलेन्स झालो वगैरे काय जुळवतात ना माल जुळवतात ते मी न घडलेला केशांचा एवढा दांडगा अनुभव आहे ना त्यांच्या पाठीशी त्यामुळे त्यांना ते जमतच ते जबरदस्त आहेत मी पण त्यांना सांगितलं मग आमच्या घरातनं सगळ्यांची मेमरी जबरदस्त आहे यार म्हणजे आम्ही एखादी गोष्ट जरी पुसटशी जरी दिसली ना तर ती बरोबर स्टोअर होते इकडे जबरदस्त काही ऐकलं पण तू ऐकतेस ना मी काय सांगतो ते हां काय गंमत असते बघ ना माझ्या आईकडून ही मेमरी माझ्यापर्यंत आली आणि तुझ्या आईकडून बावळटपणा आला तुझ्यापर्यंत ऐका ना मी कपाट आवरतीये नंतर बोलूया आपण. हो येस अगदीच आवर कपाटावर तसंही मुंबई ते गोवा हा हायवे लवकर होणार आहे का तुझं कपाट लवकर आवरून होणार आहे यावर सामाजिक प्रश्नच निर्माण झालेला आहे अगदी तुमचं काय वर्क फ्रॉम होम सुरू आहे ना हो करा ना. अरे करतो Mistake त्याच्यात. होतील. अरे काही नाही आता जस्ट लंच टाइम आहे ना मी लॉग आउट झालोय बघ काही टेन्शन नाही काय करतेस तू काय करतेस काय कपाट आवरतीये. चल मी मदत करतो तुला चल प्लीज नको करतो. प्लीज नको अरे, करतो. नाही प्लीज नको नको मी अरे करते करतो ना अर्धा तास काही काम नाही मी करणार नाही नाही नको एकटी नको किती काही काम- नको प्लीज नको एकटी किती काम Please करणार नको. मला सांग बघू नाही. नको ना मी करते अरे यार किती छान छान साड्या आहेत यार प्लीज नको अरे यार मी कधी- आवरते. ही बघ कसली साडी आहे कधी घेतलीस कधी ही साडी नेसतेस कधी ही साडी आज सांगत पण नाहीत नवऱ्याला सब चुपके चुपके करते है कसली साडी आहे ही? कधी नेसलीस कधी कधी नेसलीस कधी ही साडी कधी नेसलीस ही साडी कधी नेसले हे आठवत नाहीये. नाही
आठवा. ओ हो गॉड. ओ हो येस येस येस. मेल करा. वने नक्की ओळखीची ही साडी? वने मी विसरेन ही. हो. नाही विसरणार ना? नाही नाही. कोणती आहे सांगा. ही ही साडी कोणती आहे सांगा. ही पंचकरण. एक तर कांजीवरम असतं आणि ही कांजीवरम नाही. आणि मूळ मुद्दा हा आहे की ही साडी मी कधी नेसले होते. एवढं मी विसरेन वने. हो हो. तुम्हीच विसराल म्हणून विचारते. ही साडी मी कधी नेसले होते. आठव. साडी बुलार बेबी बेबी आत्या बेबी आत्याच्या मुलीच्या मृणालच्या लग्नात कल्याणला आपण गेलो होतो तेव्हा. येस येस आठवलं मला. मी नव्हते आले लग्नाला. Come on यार, मी चालवत होतो मागे बस. बेग पुरत नव्हतं काय. नाही, मी नव्हते आले लग्नाला. तुम्ही, तुमची आई आणि अपयशी वंश असं गेला होतात. एक सेकंड. माझ्या ताईला तू अपयशी का म्हणतेस. अपेक्षा नाव आहे तिचं. हे असं असेल ना, हा ॲटिट्यूड असेल ना, तर मला माहिती आहे साडी कधी नेसली होतीस मला सांगायचं नाही. इफ दिस इज नॉट टेल यू दिस. मला नाही सांगायचं तुला. समीर, मी तुम्हाला शेवटचं विचारते. चल, चल, चल. शांतपणे विचारते. ही साडी मी कधी नेसले होते. चल सांगतो. तुझ्या वडिलांचं 75चं हे होतं ना कार्य. 75 होती आता. 61 झाली बाबांची आता. म्हणे 75 झाली. आपण हॅपी 61 झाली. बर्थडे 75 म्हटलं होतं मला आठवतं. नाही, 61 झाली बाबांची आता. पण 75 होईल ना. मेरा सासरा जगेगा उतना. मैं उसके लिए विश करता है. वो एक सगळं मी सगळा खर्च करणार. हा सगळं मी बँक्वेट हॉलवर मी नाही वने समीर, ही साडी मी आपल्या लग्नात नेसले होते. कुठल्या कुठे किती लग्न झालेत आपले. तुम्हाला आठवतंय ना आपलं लग्न झालंय मुळात. येस वने हो मी लग्नात होते हे आठवतंय का. येस ऑफकोर्स मला आठवतंय. ही साडी आठवत नाही. अरे ही आठवतं बहिणी. ही साडी घालून काय सुंदर चवळीची शेंग दिसत होतीस माहितीये का. खरंच सांगतो मी काय दिसत होतीस माहितीये. नजर हटत नव्हती तुझ्या चेहऱ्यावरून. तेरे चेहरे से नजर नहीं हटती. नजारे हम क्या. हो सॉरी. खरंच गोड दिसत. हीच साडी का ती. हीच साडी. एकदा दाखव ना मला. नॉस्टॅल्जिक व्हायचंय. ओ गॉड आठवलं रे मला. हीच साडी ती लग्नातली. ओ गॉड. समीर, मी खोटं बोलली. ही साडी आपल्या लग्नातली नाहीये. तरीच मी म्हटलं होतं मगाशी. माझं फर्स्ट इन्स्टिंग काय होतं. ही नाहीये साडी. मी विसरलो होतं ना. येस ही नाहीच आहे साडी. येस आता आठवलं ही नाहीये. नाही, ही आपल्या लग्नातलीच साडी आहे समीर. अरे अरे एक काय तर ठरव ना. ही नाही ती नाही. इकडे पण नाही तिकडे पण नाही. माझा पुढचा स्टँड कसा ठरवणार मला कसं कळणार. काय ते मला सांग. मी काय स्टँड घेऊ बाबा. अशी बॉलिंग आहे का अशी बॉलिंग. मग मी असा कसा खेळू तुझ्या बरोबर. समीर, मी तुमची परीक्षा घेत होते. रडू नको यार. रडू नको. हे बाजूला काढ. हे साड्या पण खूप मोठ्या असतात म्हणून म्हटलं ना. आपल्या दोघांच्या मध्ये साडी नकोय ना. ऐक हे नको यार. हे मगरीचे नाही आवडत. सॉरी माझ्या नवऱ्याला माझी साडी ओळखता येत नाही. माझ्या आयुष्यात त्याच्याहून दुःख काय असू शकतं. एवढं काही नाहीये. इथे बघशील का तू वहिनी. मला नाही बघायचं. वहिनी काय वहिनी आहे. वहिनी नाही सॉरी वहिनी. इथे बघ वहिनी. एक मिनिट ते मी हात नका लावू. बरोबर. वहिनी असं का समजतेस तू. मी आपलं लग्न विसरेन. मी थोडंसं मला कामाचं टेन्शन आहे ग. प्रसादोक सर ते नेहमी ओरडत असतात म्हणून टेन्शन आहे कामाचं. मी जेव्हा एकांतात असतो ना वहिनी तेव्हा माझ्या मोबाईलवर आपल्या लग्नाचे फोटो आहेत गॅलरीमध्ये. एकटक बघत असतो मी. ओके. नॉस्टॅल्जिक होतो. दाखवा फोटो.
मला खूप मजा येते म्हणजे समीर मोबाईल मधले फोटो दाखवा. मला तर इतकं बरं वाटतं. फोटो दाखवा. फोटो लवकर दाखवा. इथे या, इथे या. फोटो दाखवा. फोटो दाखवा. लांब राहा, तू लांब राहा. ती फोटो दाखव. समीर फोटो दाखवा. हे गॅलरीत आहेत. काढा. हे दाखवा. हे बघ गॅलरी. हे बघ काय कुठे आहेत? यार आत्ता होतं यार इकडे. कुठे गेले? इथे होते कुठे गेले? नाक्यावर मावा खायला गेले? हसू नका. सॉरी म्हणे. नाही असं नको. काहीच लक्षात नाही. नाही वनी वनी ही साडी मी आपल्या लग्नाच्या रिसेप्शन मध्ये नेसले होते. मला आठवतंय ना. तुमची नजर हटत नव्हती माझ्या. हो, मी- कौतुक करून थकत नव्हता तू. हो वाणी मला मी माहिती. कोल्ड्रिंक प्यायला घेतले तेव्हा तू म्हणाल कोल्ड्रिंक नको पिऊस डाग पडतील एवढं सगळं असून हो हो वाणी पण तू काय नेसलं होतं? अरे पण एवढं काही नाही ना, फक्त साडी विसरले तुला. ऐक ना, हे नको ही साडी करू. कसं- तू रडू नकोस आधी, रडू नकोस. असं अश्रू आले की टाकीला लिकेज वगैरे झाले असं दिसतं माहिती. सॉरी मस्त. आता गेला. नाही एक मिनिट हा एक ही साडी कधी नेसले होते? ही साडी अरे कधी नेसले? अजून ही प्रश्नपत्रिका अजून लवकर सांगा ही साडी कधी नेसली होते? ह्याचा जो- कशी प्रसाद ओक सरांकडे शांतपणा करत होत ना, तिसऱ्या रकान्यातला चौथा क्लॉज सांगत होतात ना. सांगा, मेमरी स्ट्रॉंग आहे ना. ही साडी कधी नेसली होते? माझं काय होतं ना, माझं ओव्हरऑल माझं हे आहे ना, कॉन्टेंट आहे ना, त्याच्यावर माझं लक्ष असतं. माझं कॉन्टेंट काय आयुष्यात की मेरा वनी, ये मेरा कॉन्टेंट है. वनीने क्या ही साडी पाहिजे- कधी नेसले होते? आणि एक गोष्ट सांगू तुला,